ठाणे महानगरपालिकेत आघाडीबद्दल आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। प्रामुख्याने या बैठकीत कळवा आणि मुंब्रा इथल्या जागांबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वैभव, ठाण्यात आघाडी होणार याबद्दल एकमत झालंय, पण तिथेही आकड्यांचा खेळ आहे। काय फॉर्म्युला समोर येऊ शकतो? विलास, नक्कीच आघाडी होणार आहे, तिकडच्या स्थानिक नेत्यांनी आधीच सांगितलं होतं, पण आता प्रश्न उद्भवलेला आहे तो कळवा मुंब्र्याचा। विलास, आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल, ठाणा महानगरपालिकेमध्ये आणि कळवा जो परिसर आहे तिथे राष्ट्रवादीची मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत ते तिकडे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता काँग्रेसचं एक अडचण झालेली आहे, कारण का काँग्रेसच्या मुंब्र्यामध्ये 5 नगरसेवक होते आणि कळव्यामध्ये 1 नगरसेवक होता। त्यातले मुंब्र्यातले 3 नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत आणि कळव्यातला 1 जो नगरसेवक होता तो शिवसेनेत सामील झालेला आहे। पण काँग्रेसची मागणी आता अशी आहे की जर आमच्या 5 जागा असतील तर आम्हाला 5च्या 5 जागा मुंब्र्यामध्ये मिळाव्या। आणि राष्ट्रवादीचं समीकरण असं आहे की विधानसभेमध्ये काँग्रेसला फक्त 5000 मतं मिळालेली होती, त्यामुळे काँग्रेसला तिथे जागा कशा द्यायच्या, जागा का सोडायच्या, असे अनेक प्रश्न आहेत ते तिकडे उद्भवलेले आहेत। गेल्या 3 बैठका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या झाल्या होत्या, पण त्यामध्ये कुठेच कळवा आणि मुंब्रा संदर्भात चर्चा झाली नव्हती। पण आज स्वतः जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि नेमकी काय चर्चा होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। काँग्रेसला जर जागा दिल्या नाहीत तर कदाचित ही आघाडी तुटूही शकते अशी शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, कारण कळवा हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे आणि या कळीच्या मुद्द्यातून कशी सुटका होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।